सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे. जळगाव, धुळे आणि नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत. त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पुरे सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे ते सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात. तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DYSP, ASP नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे ADPO आणि जिल्ह्यातले 6 ADPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI API दर्जाचे अधिकारी, 8 या SCPच्या टीम आणि धुळेची QRT, तसंच जळगावची QRT, अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावच्या अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता. रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या भरतीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30 पर्यंत टीम पोहोचल्या आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे. या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे. त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहेत जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे काय ती पडताळणी करता येईल. त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डनिंग केलेलं होतं संपूर्ण गावाला. तर आपल्या चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डनिंग केलेले होते आपण आपले RCPचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आलेले आहे. त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे. त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत घराचे सर्च पण त्यांच्या घेतला आहे. जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांची, आरोपी आणि साहित्य त्यांचे काही मिळते का याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये 27 संशयित आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पुन्हा त्यांना तपासता येऊ शकतं. त्याच्यासाठी याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्टल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात ते सर्व आपल्याला तिथं मिळून आलेले आहे. अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे.